नमस्कार मित्रांनो, आपल्याजवळ लॅब्राडॉरचे पपीज होते. तर आपलं लोकेशन आहे परळी वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र. तर सर, तुमचं एकदा नाव सांगा ना, आपण कुठून आलात? आम्ही परभणी तालुका कारेगाव तिथून आपण आलेले आहोत. तर तुम्हाला कुत्रे पाळायची आवड आहे, त्याच्यामुळे आज यांनी 2 लॅब्राडॉरचे फिमेल घेतलेले आहेत. तर तुम्ही जोडी कशी घ्यायची माहिती का? एक तर दोन्ही नर घ्या किंवा दोन्ही मादी घ्या. आणि घेत्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही नर मादी जर तुम्हाला पुढे चलून त्यांची पिल्ले काढायची असेल, पैदास करायची असेल, तर दोघे वेगवेगळ्या आई वडिलांचे घ्यावेत. यांचं मेन मोठं असतो. तर आता यांना सांभाळायचं कसं? आता हे पिल्ले आहेत, तर पिल्ल्यांना खाण्यासाठी असा बाउल वापरायचा कधी पण. हा बाउल काय असं जमिनीवर व्यवस्थित बसतो आणि पिल्लू लहान आहे, त्याला खात्याने कळत नाही. आपले जे बाउल असतात ना, ते नॉर्मल असे असतात, खायला गेले की पलटत आहे आणि खाल्लेलं सांडून जाते. तर त्याच्यामुळे हा बाउल पिल्ल्यांसाठी खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर काय माहिती का, आता उन्हाळा चालू आहे, तर पिल्ले कधी कधी खात नाहीत किंवा त्यांना गरमीमुळे काय होतंय, त्यांचा श्वासोश्वास वाढते, त्याच्यामुळे त्यांची भूक कमी होती. तर त्यांची भूक वाढीसाठी हे एक लिव्हर टॉनिक आहे. हे काय करते, पिल्ल्यांची भूक वाढवते. त्यांना जी खाण्याची जी निरागसता जी आलेली आहे, तर त्यांना खाणं खाऊ वाटत नाही. तर हे त्यांची भूक वाढवते, त्यांना खाण्यासाठी इम्प्रूव्ह करते. हे लिव्हर टॉनिक आपण त्यांच्या जेवणाच्या 1 तास अगोदर या पिल्ल्यांना 2 ml पाजू शकतात. त्याच्यानंतर काय माहिती का, आता पिल्लू हेवी आहे, चांगले तुम्हाला दिसतंय. पिल्ल्याची जी बोन साईज आहे, पंजाचे जो साईज आहे, मजबूती आहे, ती कमी होऊ नये, ती मजबूती त्यांची तशीच राहावी. याच्यासाठी काय होतंय, आपल्या घरच्या अन्नातून त्यांची कमतरता असती, ती भरून निघत नाही. तर त्याच्यासाठी हे कॅल्शियम आहे, हे डबल स्ट्रेंथचं कॅल्शियम आहे. हे कॅल्शियम जर आपण पिल्लांना दिलं, तर पिल्ले व्यवस्थित वाढतात, त्यांची वाढ चांगली होते, त्यांची दात आणि त्यांची जी हड्डी आहे पायाची दोन्ही, त्या मजबूत होतात. तर बोनसाठी हे कॅल्शियम असतं. हे सुद्धा पिल्ले जेव्हा लहान आहेत तेव्हा 2 ml आपण 2 टाइम देऊ शकतो, आणि मोठे झाल्याच्या नंतर 5 ml. आणि आता काय माहिती का, कधी कधी आपण काय करतो, डॉग फूड पण देतो, पण डॉग फूडने सुद्धा पिल्ल्यांची जी नीड असते ती पूर्ण होत नाही. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, जे मल्टीव्हिटॅमिन असतं, ते मल्टीव्हिटॅमिन पिल्ल्यांना द्यावं लागतं. तर हे सुद्धा मल्टीव्हिटॅमिन जे आहे, पिल्ल्यांना जेवणात कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन दोन्ही मिक्स करून द्यावे लागतात. हे मिक्स करून दिले तर पिल्ल्यांचं जी थोडीफार कमतरता राहिली, जी ग्रोथ त्यांची व्हायला पाहिजे, हेवी हेल्थी, आणि जसे लहानपणी गुटगुटीत आहेत तसे ते मोठे पण दिसायला पाहिजे, तशी पिल्ल्यांनी दिसतात. हे मल्टीव्हिटॅमिन. आणि सगळ्यात महत्वाचं आता की लहान पिल्लेचं खाली चाटतेत करतेत, तर काय होते, ह्यांना पोटामध्ये जंत वगैरे होते. तर ह्यांना काय करावं लागतं, जंताचं औषध आहे, ते दर 15 दिवसाला आपण दिलं पाहिजे. यांनी काय होतं, पोटातले जंत मरून जाते. ते द्यायचं कसं, ते उपाशी पोटे द्यायचे. तर सकाळी जेव्हा पोटात काय नसते तेव्हा, किंवा मग एकदम संध्याकाळी जेव्हा आपण 6 वाजता किंवा रात्री 9 वाजता जेवण दिले, तर रात्री 12 वाजता आपण त्यांना औषध, त्यांचं बॉडी वेट करायचं, वजन करायचं. पिल्ल्याचं वजन 1 किलो असेल तर 1 ml पाजवायचा, 2 किलो असेल तर 2 ml. हे 15 दिवसाला एकदा. हे औषध दररोज कधी द्यायचं नाही. पिल्लू जेव्हा 10 किलोच्या पुढे सर्कल, यांच्या गोळ्या येतात, याच कंपनीच्या कोणत्याही कंपनी डिवॉर्मिंगच्या, त्या गोळ्या आपण पिल्लांना द्यायच्या. आणि विशेष म्हणजे आता पिल्लांना आंघोळ आपण कधीही नॉर्मल शॅम्पू न घालायची. त्यांना अँटीटिकचा शॅम्पू पिल्लांना 3 महिन्यापर्यंत वापरायला नाही पाहिजे, कारण त्याच्यात पॉइझन असतं. पॉइझन चाटलं केलं तर पिल्लांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा शॅम्पू आपण उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाला आंघोळ घातली पाहिजे. कोणत्याच डॉगला रोज आंघोळ घालायची नाही. रोज आंघोळ जर घातली तर त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात, केस गळतात, इचिंग होते, किंवा काही ना काही त्यांचे चट्टे वगैरे पडायला लागतात. त्याच्यामुळे 8 दिवसाला एकदा, 15 दिवसाला एकदा अशी आंघोळ आपण त्यांना घालायला पाहिजे. तर विशेष म्हणजे याच्यामध्ये पिल्लांना, आता तुम्हाला एक बेसिक माहिती, दूध आपल्याला डायरेक्ट द्यायचं नाहीये. दुधासोबत पाणी मिक्स करून द्यायचंय. आणि चिकन, मटन हे जवळजवळ 4 ते 5 महिन्याच्या नंतर, त्याच्या अगोदर द्यायचं नाहीये. मग तुम्ही घरचं देऊ शकता, फक्त तेलकट, मीठ वगैरे द्यायचं नाही. आपण पोळ्या जरी तुम्ही ह्यांना खाऊ घातल्या, तर बिना मिठाच्या पोळ्या द्यायच्या. त्याच्यामध्ये मीठ नसावं, तेल नसावं. तर कुस्करून द्या, तुम्ही दह्यात द्या, आपल्या सपक वरणात द्या, चालून जाते त्यांना. तर अशी ही बेसिक माहिती पिल्ल्यांची आपल्याला असायला पाहिजे. त्या हिशोबाने पिल्ले आपल्या पुढे मोठे वाढतात. अशाच माहितीसाठी पेटकिंग हे आपलं युट्यूब चॅनल आहे, याच इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याच्यावर शॉर्ट्स व्हिडिओ आपले येत राहतात. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.